तर पहा लास्ट लेक्चर मध्ये आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस यांचे ॲप्लिकेशन रिंग साठी पाहिलं. आता आपल्याला थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस यांचे ॲप्लिकेशन पाहिजे डिस्क या ऑब्जेक्ट्स आहेत. तर पहा डिस्क वरती आपल्याला क्वेश्चन असा येऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट. पहिली कंडिशन आहे an axis passing through its center and perpendicular to its plane, आणि दुसरी कंडिशन आहे its diameter. आता डिस्क हा जो ऑब्जेक्ट आहे, तर या टाइपचा भरीव ऑब्जेक्ट म्हणजे हा पूर्ण भरीव असतो, याला आपण डिस्क म्हणू शकतो. तर याला डिस्क म्हणाले तर पण समजा आपण इथे एक डायग्राम ड्रॉ करू. समजा ही एक डिस्क आहे आणि या डिस्कचं हे आहे सेंटर. आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through its center and perpendicular to its plane फाइंड करायचा आहे. तर पहा ऍक्सिस हा सेंटर मधून पास व्हायला आहे, तर सेंटर आपण कन्सिडर केलेला आहे ऍक्सिस सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस इथे आपण ड्रॉ करू डिस्कचा. सपोज दिस इज an axis z dash which are passing through its center. डिस्कच्या सेंटर मधून पास व्हायला आहे. आता या डिस्कची जी रेडियस आहे ती आपण कॅपिटल आर घेतली. त्यानंतर आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through its center याला आपण I सफिक्स c कन्सिडर करू. तर एक्सप्रेशन ऑफ mi ऑफ युनिफॉर्म डिस्क, इथे एक्सप्रेशन हेडिंग येईल पहा, एक्सप्रेशन ऑफ mi ऑफ युनिफॉर्म डिस्क about an axis passing through its center and perpendicular to its plane. तर पहा हा ऍक्सिस जो z डॅश आहे सेंटर मधून पास होतो, आणि हा जो प्लेन आहे डिस्कचा, या प्लेनला हा ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डिस्कचा फाइंड करायचा आहे. त्यासाठी अगोदर काही कन्सिडरेशन येतील. लेट कॅपिटल M इज इक्वल टू मास ऑफ डिस्क, capital R is equal to radius of disc z dash. आता हा जो ऍक्सिस आहे, ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डिस्क अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. axis
passing through the center and perpendicular to its plane. Z dash. आता mi of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस z डॅश आपल्याला फाइंड करायचा आहे. तो डिनोट केला आहे I सफिक्स c ने. I सफिक्स c इज इक्वल टू आपण जर इथे कन्सेप्ट यूज केला आपण पॉइंट नंबर 5 मध्ये पाहिलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हा डिराइव कसा केला जातो सेपरेट क्वेश्चन पाहिलेला आहे त्यासाठी. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन यासाठी फॉर्म्युला रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या हाफ आहे म्हणजेच हाफ ऑफ mr स्क्वेअर. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर mi of thin uniform disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. आता सेकंड कंडिशन आहे एक्सप्रेशन ऑफ mi of uniform disk about its diameter फाइंड करायचे. तर पहा about its diameter फाइंड करण्यासाठी आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम यूज करतो. तर पहा समजा आपण हा एक ऍक्सिस ड्रॉ केला x ऍक्सिस x त्यानंतर हा एक ऍक्सिस ड्रॉ केला सेकंड कंडिशनचा आन्सर पाहिलं होतं आपण y ऍक्सिस आणि हा जो ऍक्सिस आहे हा z ऍक्सिस आहे y डॅश. सेकंड कंडिशन साठी ही डायग्राम यूज करता येईल इट्स डायमीटर साठी. पहिल्या कंडिशन साठी पाहिला आपण पहिल्या कंडिशन साठी r इज इक्वल टू हाफ ऑफ mr स्क्वेअर. आता सेकंड कंडिशन सॉल्व करायची आहे. इथे हेडिंग आली आपली mi ऑफ expression for mi of uniform disk about its diameter. आता इथे कन्सिडरेशन येईल लेट I suffix x mi of disk about an axis x dash I suffix y mi of disk about an axis y dash and perpendicular to x dash. त्यानंतर I suffix z mi of disk about an axis z
z dash and passing through center. तर आता इथे आपल्याला परपेंडिकुलर ऍक्सिस थिअरम यूज करता येईल. अकॉर्डिंग टू perpendicular axis theorem, perpendicular axis theorem नुसार I suffix z is equal to I suffix x plus I suffix y. परंतु आता डिस्क ही सिमेट्रिकल आहे अबाउट इट्स डायमीटर, but disk is symmetrical about its diameter, therefore I suffix x is equal to I suffix y is equal to I suffix d, therefore I suffix z is equal to I suffix d plus I suffix d. म्हणजे इथे आपण I suffix x ला I suffix d लिहिलं आणि I suffix y ला पण I suffix d लिहिलं. याचं कारण आहे डिस्क ही सिमेट्रिकल आहे अबाउट इट्स डायमीटर. म्हणजेच I suffix z ला I suffix c is equal to twice of I suffix d लिहू शकतो. आता इथे I suffix d आपल्याला फाइंड करायचे. I suffix d is mi of disk. इथे बियर लिहू शकतो आपण. I suffix d is mi of disk about any diameter about any diameterच्या मोमेंट ऑफ इनर्शिया I suffix d. तर I suffix d is equal to या स्टेप नंतर आपण I suffix d is equal to लिहू शकतो I suffix c upon 2. परंतु आता I suffix c लास्ट कंडिशन मध्ये पाहिला आपण हाफ ऑफ mr स्क्वेअर त्याच्या डिवाइड मध्ये 2 आहे. तर इथे पहा moment of inertia of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane I suffix c is equal to half of mr square. लास्ट कंडिशन मध्ये पाहिलं त्याचबरोबर पॉइंट नंबर 5 मध्ये आपण डिराइव केलेला आहे. तर फायनली I suffix d is equal to भेटेल आपल्याला mr square divided by 4. आता ही 4 कशी आली तर डिनॉमिनेटर यांचं मल्टिप्लिकेशन होईल 2 into 2 4 होईल. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स डायमीटर. तर ऍप्लिकेशन स्टडी करतोय आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस. यामध्ये डिस्क या ऑब्जेक्ट साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण स्टेट करू शकतो बाय यूजिंग थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस और थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस.